हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर बेस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलो, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड लेसन नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याचा लेक्चर नंबर 5 होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका आणि जास्तची बडबड करण्यापेक्षा डायरेक्ट आपण काय करूयात, क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय सांगितलंय, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कोणत्या मेथडने करायचं? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने करायचं. आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड काय असतं? कंप्लीटिंग आपण अगोदरची जी मेथड पाहिली ती कोणती होती? फॅक्टरायझेशन होती. फॅक्टरायझेशन मध्ये काय केलं आपण? प्रत्येक संख्येचे दोन दोन फॅक्टर पाडत होतो. काय पाडत होतो? दोन फॅक्टर पाडत होतो आणि नंतर आपण त्याच्यापासून काय बनवत होतो? रूट्स काढत होतो. पण याच्यामध्ये फॅक्टर पाडायची गरज आहे का? नाही. तर इथं काय करायचं, आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यायची आणि ती कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतल्यानंतर ती कट पण करायचे. मोजक्या स्टेप आहेत, तेवढ्याच स्टेप जर समजून घेतल्या तर समजून जाते. ठीक आहे, एकच स्टेप आहे ती प्रत्येक इक्वेशन वरती लागू होती. तर पहिली इक्वेशन बघा, इक्वेशन 1 आहे काय? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. क्वेश्चन नंबर 1 काय सांगतोय? 1 x² प्लस x मायनस 20 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीचे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन मध्ये पेअर द्यायचे. लिनियर इक्वेशनचे काय द्यायचे? पेअर द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला मेथड लावून आपण x ची y ची व्हॅल्यू काढत होतो. पण क्वाड्रॅटिक मध्ये सिंगल क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं आणि त्याला मेथड्स लावून त्याची x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. ठीक आहे, मग आता इथे एक इक्वेशन दिले. आता इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार? काय नाही, प्रत्येक ठिकाणी तीच मेथड आहे. काय करायचं? हा x² आहे असं लिहायचं, म्हणजे पहिली जी टर्म आहे ती आहे अशी लिहायची, प्लस इथं x आहे, दुसरी टर्म सुद्धा आहे अशी लिहायची. ही जी तिसरी टर्म आहे हिच्या ऐवजी काय घ्यायचं? k घ्यायचं. काय घ्यायचं? प्लस k. आता k घेतलं म्हणजे ही टर्म विसरायची आहे का? नाही. हे आपण कशासाठी घेतले? तात्पुरतं k घेतले, कॉन्स्टंट व्हॅल्यू. ठीक आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू k घेतली. इज इक्वल्स टू, इथे एक ब्रॅकेट ओपन करायचं. काय करायचं? ब्रॅकेट ओपन करायचं. तर ब्रॅकेट ओपन केले म्हणजे नंतर बघायचं इथं व्हेरिएबल कोणता. काय बघायचं? व्हेरिएबल कोणता दिलाय? तर इथं व्हेरिएबल दिलाय x. कोणता दिलाय? x. मग इथं घ्यायचा व्हेरिएबल x, त्याच्यासोबत प्लस करायचं. काय करायचं? प्लस a करायचं आणि याचा स्क्वेअर घ्यायचा. या ब्रॅकेट क्लोज करून याचा स्क्वेअर घ्यायचा आणि हे प्रत्येक ठिकाणी कामाला येतं. प्रत्येक ठिकाणी हेच करायचंय. व्हेरिएबल बघायचा, प्लस द्यायचा आणि a चा होल स्क्वेअर घ्यायचा. आता हा जो ब्रॅकेट आहे याला फोडायचा. काय करायचा? फोडायचा. ही पहिली टर्म आहे अशी लिहिली x चा स्क्वेअर, प्लस दुसरी टर्म सुद्धा लिहिली x आणि प्लस हा k सुद्धा आहे असा लिहिला, इज इक्वल्स टू. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, a प्लस b द होल स्क्वेअर हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण 8वी शिकलोय. कितवी? 8वी. एका साइडला लिहितो इथं. कुठे लिहायचं? हा इथे लिहू आपण. काय? a प्लस b द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. काय आपलं? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. हे लर्नच करून ठेवायचं, 10वी पुढे अल्जेब्रा मध्ये सगळीकडे कामाला येतं. हे एक आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. आता a या वरच्या मध्ये a याचा अर्थ काय आहे? इथं x आहे. a म्हणजे काय आहे? x आहे आणि b म्हणजे वरच्यातला b म्हणजे इथं a. ठीक आहे, मध्ये प्लसचं साइन आणि होल स्क्वेअर आहे. आता इथं सोडवताना काय करायचं? हे जे पुढे याचाच अर्थ हे, म्हणून याच्या ऐवजी आपण पूर्ण हे लिहू शकतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. मग जिथं कुठं आपल्याला a दिसल तिथं x लिहायचा आणि जिथं कुठं आपल्याला b दिसल तिथं हा a लिहायचा. मग पहिलं काय? a चा स्क्वेअर म्हणजे कोण लिहायचा? x चा स्क्वेअर. त्याच्यानंतर मध्ये प्लसचं साइन आहे आणि 2 मल्टिप्लाय बाय a. ह्या तिघांमध्ये काय? मल्टिप्लाय, म्हणजे मल्टिप्लाय बाय a म्हणजे कोण आहे? आपला x आणि मल्टिप्लाय बाय b म्हणजे कोण आहे? आपला याच्या खालच्यातला a. ठीक आहे, आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे इथं b कोण आहे? आपला a. मग a चा स्क्वेअर. अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. हे झालं इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढे काय करायचं? ह्या दोन्ही बाजूंना कंपेअर करून टाकायचं. काय करायचं? कंपेअर करून टाकायचं. मग खाली आपण लिहिणार कंपेअर बोथ साइड. दोन्ही साइडला काय केलं आपण?
कंपेअर द बोथ साइड, दोन्ही साइडला कंपेअर करायचं म्हणजे काय, इथली पहिली टर्म कंपेअर करायची या पहिल्या टर्म सोबत, इथली दुसरी टर्म कंपेअर करायची, याची दुसरी टर्म पूर्ण एवढी केवढी आहे, ही पूर्ण याची दुसरी टर्म आहे, ठीक आहे, आणि तिसरी टर्म तिसऱ्या टर्म सोबत कंपेअर करायचं. मग पहिली टर्म याच्यातली LHS सॉरी LHS इकडे झाला RHS, एक मिनिट, राईट हँड साइड हा RHS LHS. मग LHS मधली पहिली टर्म कोणती आहे, x चा स्क्वेअर इज इक्वल्स टू RHS मधली पहिली टर्म कोणती आहे, x चा स्क्वेअर. हे दोन गोष्टी दोन टर्म काय होणार, कंपेअर होणार. त्याच्यानंतर इकडची LHS कडची सेकंड टर्म कोणती आहे, x आहे, आणि RHS ची सेकंड टर्म कोणती आहे, 2xa ही सेकंड टर्म आहे, आणि LHS ची थर्ड टर्म k आणि RHS ची a चा स्क्वेअर, ठीक आहे. आता याच्यामध्ये हे x स्क्वेअर कट होऊन जातील, आपल्याकडे हे दोन राहिले, याच्यातला हा x आणि हा x कट होईल, राहिले किती, हा x कट झाला म्हणजे याच्या जागेवरती 1 राहिला, आणि इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय a किती राहिले, 2a. आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे 2 इकडे पाठवले, काय होती, 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू a. a ची व्हॅल्यू किती भेटली, हाफ भेटली, 1/2. आता ही a ची व्हॅल्यू उचलून इथं टाकायची म्हणजे आपल्याला k ची सुद्धा व्हॅल्यू भेटेल. मग k बरोबर a चा स्क्वेअर, a ची व्हॅल्यू आताच काढली, 1/2 द होल स्क्वेअर, म्हणजे k किती भेटतो आपल्याला, k इज इक्वल्स टू 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. k ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला भेटली. इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे ना, क्लिअर आहे तुम्हाला. आता पुढे बघू आपण, ही जी k ची व्हॅल्यू आहे ही काय करायची, तर ऍज इट इज टाकून द्यायची. ऍज इट इज टाकायची म्हणजे कुठे टाकायची, या इक्वेशन मध्ये टाकायची, जिथं की आपण 20 च्या ऐवजी k घेतलं होतं, पण आता 20 पण घ्यायचेत आणि k पण घ्यायचे, ठीक आहे. मग आपण काय करणार, पुट k is equals to 1/4 in the इक्वेशन मध्ये पुट ऑन केले आपण. मग इक्वेशन काय आपलं, x स्क्वेअर प्लस x प्लस आपण काय घेतलं होतं, k घेतलं होतं. मग k ची व्हॅल्यू किती आहे, 1/4. आता इथं समजून घ्यायचं, k ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन मध्ये दिली आहे का, नाही दिली. मग ती व्हॅल्यू आपण घेतली म्हणल्यानंतर तिला काय करावं लागणार आहे, कट सुद्धा करावं लागणार आहे. मग एकदा 1/4 आपण मनाने घेतले म्हणल्यानंतर त्याला कट करायचं म्हणल्यावर काय घ्यावं लागेल, -1/4 घ्यावं लागेल. मग इथं काय केलं मी, -1/4 घेतलं म्हणजे दोन्ही 0 होईल आणि त्याचा अर्थ राहणार नाही, म्हणजे ते घेऊन न घेतल्यासारखं, ठीक आहे. आणि पुढे लास्टची टर्म कोणती आहे ती पण घ्यायची, -20 इज इक्वल्स टू 0. आता काय करायचं, या तिघांकडे बघायचं, या पहिल्या तिघांकडे बघायचं आणि या दुसऱ्या दोघांकडे बघायचं, असे त्याचे काय करायचे, ग्रुप पाडायचे. आता ग्रुप पाडल्याच्या नंतर या तिघांना आपण कसं लिहू शकतो, या तिघांना आपण असं लिहू शकतो, x प्लस 1/2 द होल स्क्वेअर असं लिहू शकतो. म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर आहे तर पहिली टर्म एकदाच लिहायची आणि लास्ट टर्मचा सुद्धा स्क्वेअर रूट निघतोय म्हणून तो जो स्क्वेअर रूट आहे तो लिहायचा आणि त्याचा होल स्क्वेअर द्यायचा. आता तुम्ही म्हणता हे कुठून पण कसं आणता येईल, तर आता आपण एक समजून घेतलं, ज्या पद्धतीने x प्लस a द होल स्क्वेअर ला आपण असं लिहू शकतो त्याच पद्धतीने याला असं लिहू शकतो का, तर इथं काय बघा, x प्लस 1/2 द होल स्क्वेअर आपण घेतलंय. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की a प्लस b द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर असं होऊन जातं. मग याच्यामध्ये a म्हणजे x आहे, b म्हणजे हाफ आहे, म्हणजे जिथं कुठे a दिसेल तिथं काय घ्यायचंय, x घ्यायचं आणि जिथं कुठं b दिसेल तिथं काय घ्यायचंय, हाफ घ्यायचंय. म्हणल्यानंतर a चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर घ्यावा लागेल, x चा स्क्वेअर अधिक 2 गुणिले a म्हणजे काय, x गुणिले b म्हणजे काय 1/2 अधिक b चा स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर. याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर x चा स्क्वेअर आहे असं राहिला प्लस हे 2 आणि हे 2 कट झाले, इथं काय राहिले फक्त x राहिले आणि प्लस 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. हे आणि हे तुम्हाला सारखं दिसतंय. मग याच्याच ऐवजी आपण हे लिहू शकतो, जर याच्या ऐवजी आपण हे लिहू शकतो म्हणजे याच्या ऐवजी हे लिहू शकतो म्हणून आपण याला छोटं करून लिहिले. आता याला छोटं करता येते का, नाही, म्हणून याला सरळ सॉल्व्ह करायचं. याच्या खाली काय नाही म्हणजे एक आहे, दोघांना याला पण मायनस साइन आहे, याला पण मायनस साइन आहे, मायनस मायनस ऍडिशन, मायनस मायनस काय ऍडिशन. आता ऍडिशन आपण कशी करतो, क्रॉस मल्टिप्लाय करून करतो. कशी करतो, क्रॉस. 20 आणि 21 लिहितो का, नाही, तर काय करतो, याच्या डिनॉमिनेटरनी याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो अगोदर, मग एक आणि याच्याच डिनॉमिनेटरने याच्या डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करतो एक वेळेस,
मग इथं खाली हे केल्याच्या नंतर 1 4 जा 4. ठीक आहे. आता इथं 4 याच्या डिनॉमिनेटरला याच्या न्यूमरेटरला करायचं राहिलं. ठीक आहे. न्यूमरेटर आणि क्रॉस मल्टिप्लाय करतो. मग 4 दुने 8 आणि वरचा एक 0 80 भेटले आपल्याला. 4 गुणिले वजा 20 काय भेटतो? वजा 80 भेटतो. म्हणून इथं वजा साइन दिला आणि 1 गुणिले वजा 1 काय भेटतो? वजा 1 भेटतो. आणि 4 1 4 इथपर्यंत क्लिअर आहे. इज इक्वल्स टू 0. आणखी खाली टप्पा सॉल्व करू. हे तर आहे असंच लिहिणार आपण x प्लस 1/2 द होल स्क्वेअर वजा 81 आणि अधिक 1. वजा 81 आणि अधिक 1 काय होतं? मायनस 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 ऍडिशन. मायनस मायनस काय? ऍडिशन. जर त्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं तर तिथं काय करायचं होतं? प्लस म्हणायचं. पण इथं काय आहे? मायनस मायनस आहे दोन्ही, म्हणून तिथं काय घ्यायचं? ऍडिशन. मग वजा 81 आणि वजा 1 किती होतात? वजा 81 वजा 1 वजा 1 सॉरी वजा 80 आणि वजा 1 वजा 81 आणि भागिले 4 बरोबर 0. इथपर्यंत क्लिअर आहे. हे पुढचं कट करतो म्हणजे आपल्याला लिहायला जागा पुरती. हे नक्कीच लिहून घेतलं असेल. पुढे बघा. आता हे आहे असं मी इथं उचलून लिहितो म्हणजे काय होईल आपल्याला पुढे सोडवायला सोपं पडेल. x प्लस 1/2 द होल स्क्वेअर मायनस 81 डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीचं आपल्याला काय भेटते? पुढे सोडवत सोडत इक्वेशन भेटते. आता हे मायनस 81 डिवायडेड बाय 4 पलीकडे गेल्याच्या नंतर काय होतील? प्लस 81 डिवायडेड बाय 4 काय होईल? प्लस. मग इकडे काय राहिले? x प्लस 1/2 द होल स्क्वेअर आणि पलीकडे हे गेल्याच्या नंतर प्लस 81 डिवायडेड बाय 4 होतील. आता एक समजून घ्या. 81 पण कशाचा तरी वर्ग आहे आणि 4 पण कशाचा तरी वर्ग आहे. वर्ग म्हणजे काय? स्क्वेअर. 81 9 चा स्क्वेअर आहे आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2 चा स्क्वेअर आहे. मग आपण इथे एक गोष्ट करू शकतो. टेकिंग स्क्वेअर रूट. काय करू शकतो? टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. दोन्ही साइडला काय करायचं आपल्याला? टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचं. म्हणजे दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेतला म्हणजे इथं काय होईल? रूट मध्ये जाईल x प्लस हाफ द होल स्क्वेअर आणि इकडचं पण रूट मध्ये जाईल. रूट मध्ये 81 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. आता याला एकदा प्लस साइन एकदा मायनस साइन येतं नंबरला. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. आता याचा स्क्वेअर आणि रूट कट झाला. इथं काय राहिले? फक्त x प्लस 1/2 राहिले आणि इकडच्या साइडला 81 चा स्क्वेअर रूट किती होतो? 9 आणि 4 चा स्क्वेअर रूट किती होतो? 2 प्लस मायनस. मग आता एकदा x इज इक्वल्स टू प्लस 9/2 आणि हे 1/2 पलीकडे गेल्याच्या नंतर मायनस 1/2 आणि एकदा x काय भेटणार आपल्याला? मायनस 9/2 आणि हे प्लस 1/2 तिकडे गेल्याच्या नंतर मायनस 1/2 अशा पद्धतीने भेटणार आहे. आता याला सॉल्व्ह करताना काय करतो आपण? 9 ला प्लस साइन आहे म्हणजे खालचं सारखं आहे. मग एकदा कॉमन लिहायचं याला. x इज इक्वल्स टू खाली 2 कॉमन लिहिले. 9 मधून 1 गेला किती राहिले? 8 आणि इथं x बरोबर हे खालचे कॉमन लिहिले. मायनस 9 आणि मायनस 1 काय होतो? मायनस मायनस ऍडिशन. 9 आणि 1 10 होतात. काय होतात? मायनस 10 डिवायडेड बाय 2. आता याचा भागाकार करून घेऊ. x बरोबर बे 1 बे आणि बे 4 8 म्हणजे x ची एक व्हॅल्यू भेटली 4 आणि x इज इक्वल्स टू बे 1 बे बे 5 10 एक व्हॅल्यू भेटली -5. अशा पद्धतीने एकदम इझी टू सॉल्व, इझी टू अंडरस्टँड इट. आता याच स्टेप आपल्याला पुढच्या सगळ्या क्वेश्चन मध्ये लावायच्या. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ लगेच आपण. इकडचं कट करतो. हा आता नाही. आता इथं काय करणार आपण? कम्पेअर करणार. काय करणार? कम्पेअर करणार की पहिले इक्वेशन ज्या पद्धतीने सोडवलंय त्याच पद्धतीने आपण दुसरं इक्वेशन सोडवू शकतो का नाही हे आपण काय करूया? कम्पेअर करून पाहूया. ठीक आहे. मग आता हे फक्त मी काय करायला लागलो बघा. आहे हे लिहून ठेवलंय. आहे या जागेवरतीच मी सोडवणार आहे. फक्त काय करणार आहे? नंबरला चेंज करणार आहे. मग असे कोणतेही नंबर आले एकदा स्टेप ह्या पहिल्या इक्वेशनच्या स्टेप कळाल्या तर तुम्ही स्क्वेअरिंग मेथड एकदम आयुष्यभर समजले असं समजून जायचं. पोरं काय म्हणते? लय अवघड आहे, लय अवघड आहे, लय अवघड आहे. काही अवघड नाही. आता काय करू? फक्त हे 1 आहे याला काय करून टाकू आपण? 2 करूयात. काय करूयात? 2 करूयात. सेकंड इक्वेशन कोणतं आहे आपलं? x स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. काय? सेकंड इक्वेशन x स्क्वेअर मायनस प्लस 2x मायनस 5 x स्क्वेअर एक मिनिट प्लस 2x मायनस 5 कालचं रिव्हिजन करत बस.
जा. हा आता हे लिहिलं आपण x स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. आपण काय केलं फक्त क्वेश्चन चेंज केलाय. आता हे माझ्या हातात राहणार आहे, तुमच्या समोर स्टेप आहे, त्याच स्टेपच्या जागेवरती आपण हे सोडवणार आहे. हे x स्क्वेअर आहे असे, त्याच्यानंतर इथं 2x आहे, आपलं x होतं मग मी काय केलं फक्त इथं 2 दिले. काय केले 2x प्लस k, k आहे असा घेतलाय मी, त्याच्यात चेंज केलंय का नाही. आणि पुढं x प्लस a द होल स्क्वेअर ते सुद्धा आहे असंच ठेवलंय. आता पुढे बघू, हा x स्क्वेअर आहे असा, हे x च्या ऐवजी काय घेतलं होतं आपण 2x घेतलं होतं. इथं काय करू थोडंसं कट करून या साइडला लिहू प्लस 2x प्लस k इज इक्वल्स टू, याचा अर्थ हाच होतो, याचा अर्थ पुन्हा काय होतोय हाच होतो. इथं सुद्धा चेंज केलंय का आपण नाही. म्हणजे जर तुम्हाला मागाचं इक्वेशन येते म्हणजे हे पण सोडवता येणार आहे. आता काय करायचं कम्पेअर बोथ साइड. काय करायचंय कम्पेअर. तुमचं तिघांचं लक्ष इकडे पाहिजे मला, नंतर तुम्ही लिहू शकता किंवा मी हे जे फोटो आहे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सुद्धा टाकून देतो. तुमचं लक्ष इथं राहू द्या, रिव्हिजन चालू आहे तुमची. ठीक आहे. आता कम्पेअर बोथ साइड तेच करायला लागलो आपण, दोन्ही साइडला आपण कम्पेअर करायला लागलो. हे x चा स्क्वेअर आहे असंच लिहिलंय आपण, इकडचा पण x चा स्क्वेअर आहे असायला काय चेंज केलंय का नाही. पण इथं सेकंड टर्म कोणती होती, मागाच्या इक्वेशन मध्ये x होती आणि इथं किती आहे 2x आहे. मग काय करायचं x च्या ऐवजी 2x लिहायचे. काय करायचे 2x लिहायचे, म्हणजे हा x कट होऊन जाईल. त्याच्यानंतर आणखी काय होईल, हे 2 आणि हे 2 सुद्धा कट होऊन जाईल. म्हणजे इथले 2 संपतील, इथं काय राहिला फक्त a राहिला आणि इक्वल टू 1 राहिला. ठीक आहे. मग तो 1 राहिला म्हणजे हा 2 चा संबंध येत नाही, a ची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटली. संपला विषय. आता हीच a ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू आपण, म्हणजे हा 2 कट होऊन जाईल, हा 2 राहणारच नाही. मग 2 राहिला नाही म्हणल्याच्या नंतर 1 चा वर्ग 1च, k ची व्हॅल्यू आता काय भेटली आपल्याला 1 भेटली. म्हणजे मी काय सोडवलंय का, जे अगोदर ज्या स्टेप होत्या त्याच स्टेप मध्ये फक्त मधला नंबर चेंज झाला ते करत चाललोय मी, सोडवायची गरज आहे का नाही. आता पुढे काय करायचंय पुट 1/4 च्या ऐवजी फक्त 1 येणार आहे. काय येणार आहे 1, कारण k ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली 1, a ची व्हॅल्यू 1 आणि k ची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर म्हणजे 1च. मग आता जिथं कुठं आपण k ची व्हॅल्यू टाकली तिथं काय टाकायचं आपल्याला सिंपली 1 टाकायचं. मग 1/4 नाही आपली किती आता 1 आहे, टाकली व्हॅल्यू. ठीक आहे. आता पुढे सॉल्व करूयात आपण. आता इकडे बघा x स्क्वेअर प्लस x प्लस, इथं थोडं 2 या स्टेप काय करतो कट करतो, कारण त्यात लिहायचंय काय लिहायचंय म्हणून. हा आता सेम टू सेम आपण काय करायला लागलो की या दोघांमधून एक घ्यायला लागलो, या तिघांमधून एक घ्यायला लागलो. या तिघांना आपण काय करू शकतो, पहिली टर्म लिहायची आहे अशी x मध्ये प्लसचं साइन द्यायचं, लास्टची टर्म काय 1 आहे, 1 द होल स्क्वेअर असं लिहू शकतो. असं का लिहू शकतो ते मगाशी ज्या पद्धतीने सोडवलं होतं त्या पद्धतीने सोडून बघा, याचा आन्सर काय येणार आहे हेच येणार आहे. ठीक आहे. पुढे बघा आता हे -1 काय -1 आणि या 20 च्या ऐवजी या इक्वेशन मध्ये काय -5 आहे. काय -5 आहे म्हणल्याच्या नंतर इथे काय येणार आहे -5 आणि -1 किती होतात -6. मायनस मायनस ऍडिशन म्हणजे -1 आणि -5 -6 इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत कळालं. आता काय करायचं पुढे सॉल्व करायचं आपल्याला. हेच उचलून मी काय करतो इथं ठेवतो, काय करतो हे उचलून इथं ठेवतो, मगाशी ठेवलं होतं तसंच, म्हणजे हे काय होईल कट होईल. ओके. मग काय आहे x + 1 द होल स्क्वेअर, x + 1 द होल स्क्वेअर -6 इज इक्वल्स टू 0. -6 इज इक्वल्स टू 0. या स्टेप मध्ये काय केलं आहे -6 च्या जागेवरती -18/4 होते ते पलीकडे पाठवले होते. मग आता आपण काय करू -6 पलीकडे पाठवू, म्हणजे इथं काय होईल, इथं बघा हे फक्त खालचे 2 चेंज व्हायला लागले. काय व्हायला लागले खालचे 2 चेंज व्हायला लागले, बाकी x + 1 द होल स्क्वेअर. ठीक आहे. हे 1 थोडंसं प्रॉपर काढतो, 1 होल स्क्वेअर आणि -6 पलीकडे गेल्याच्या नंतर काय होतील +6. काही चेंज आहे का. आणि त्याच्या पुढे मी काय केलंय टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेतला म्हणजे त्यानंतर हे 2 फक्त कट होतील 2 आणि याच्या ऐवजी काय होतील रूट मध्ये 6 जातील. हे -6 पलीकडे गेल्यानंतर प्लस भेटले होते आपल्याला, बरोबर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट याला केले मग हे आपल्याला आहे असं भेटलं x + 1 स्क्वेअर चा रूट आणि इक्वल्स टू 6 ला रूट मध्ये टाकलं. मग रूट मध्ये टाकलं म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस. आता याला सोडवताना काय स्क्वेअर रूट कट झाले, स्क्वेअर रूट काय झाले कट झाले. इकडच्या साईडला काय राहिलं मग x + 1 आणि इकडच्या साईडला काय राहिले एकदा प्लस मायनस रूट मध्ये 6 राहिले.
ठीक आहे. आता पुढे काय करायचं, x ची एकदा व्हॅल्यू काय घ्यायची, इथं √6 प्लस मध्ये घ्यायची, काय घ्यायची, √6 प्लस √6 आणि हे +1 पलीकडे गेल्याच्या नंतर -1 तेच केलं आपण. तसंच इथे एकदा √6 ची व्हॅल्यू कशी घ्यायची, आता -√6 आणि +1 पलीकडे गेल्याच्या नंतर -1. आता हे पुढे सुटतच नाही, काय होतंय, सुटत नाही. म्हणजे आपल्याला हे दोनच आन्सर भेटलेले. काय भेटलंय, याला असं सुद्धा लिहिलं तरी चालतं किंवा तुम्ही असं लिहू शकता, x -1 प्लस √6 आणि x -1 √6 अशा पद्धतीने दोन आपल्याला काय भेटले, आन्सर भेटलेले. लवकर लिहून घ्या, हे आपले काय झाले, रूट झाले. म्हणजे काय झालं, लिहिले ना, लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि पटकन लिहून घ्या. ठीक आहे. आता हे झाले, कट करतो आणि डायरेक्ट काय करू, आपण एक काम करू, याच्याच जागेवरती तिसरा प्रश्न टाकू आणि आता ज्या पद्धतीने सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने सॉल्व्ह करू. काय, m² - 5m -3. आता ह्याच्यामध्ये काय व्हायला लागले, मागे पुढे दिले म्हणजे अगोदर जनरल फॉर्म मध्ये टाकावं लागेल. बरं, एक गोष्ट तर कळाली की याच मेथडने आपण सगळे सॉल्व्ह करणार आहे. मग कट केलं तरी चालतंय. सगळं रफ करतो, लिहिलं तुम्ही, चला तू लिहिलं, हा रफ करतो. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, सगळे जे काही क्वेश्चन आहेत ते सेम टू सेम ऍज इट इज आहे असे लिहून काढायचे. ठीक आहे. पुढचा काय आहे, m² - 5m -3. थर्ड नंबरचा m² - 5m -3 अशा पद्धतीचं काय दिलं आपल्याला, इक्वेशन दिले. आता याला अगोदर काय करायचं, कन्वर्ट टू जनरल फॉर्म. जनरल फॉर्म काय सांगतो की बाबा जो व्हेरिएबल आहे त्याच्यात हायेस्ट इंडेक्स जी की 2 असते, ही अगोदर लिहा, त्याच्यापेक्षा कमी इंडेक्स वाला नंतर लिहा, ज्याला व्हेरिएबलच नाही तो शेवटला लिहा. म्हणजे कोणतं, ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये लिहायचं. आपण काय करणार, सॉल्व्ह करताना इथं m पहिल्यांदा म्हणजे m² हे -5m, हे -3 कडे आल्याच्या नंतर +3 = 0 भेटला आपल्याला इक्वेशन. आता याला पुढे आहे असं सॉल्व्ह करायचं. पहिली टर्म आहे अशी लिहायची m² दुसरी टर्म सुद्धा आहे अशी लिहायची -5 + 3 च्या ऐवजी काय करायचं, k इथं व्हेरिएबल कोणता आहे, m आहे, +a द होल स्क्वेअर टाकलंय आपण. आता काय करायचं, इथं m² - 5m + k आता इथे एक गोष्ट समजून घ्या, m + a द होल स्क्वेअर मगासारखंच होणार आहे. काय होणार आहे, m² + 2 × m × a + a². काय अवघड आहे का, तेच केलं आपण कम्पेअर. आता त्याच्या खाली काय करायचं आपल्याला, तेच करायचं, कम्पेअर करायची बोथ साइड, कम्पेअर बोथ साइड. आता तुमच्या पुस्तकामध्ये टेक्स्ट बुक मध्ये वेगळी मेथड आहे, लांब पार फाकून लिहिलेली मेथड आहे, पण ती सुद्धा वापरता येते आणि बोर्डामध्ये ही मेथड सुद्धा चालते. म्हणजे टेन्शन घ्यायची चिराग गरज नाही. पुढे बघू आता, कम्पेअर बोथ साइड, दोन्ही साइडला काय करायचंय, कम्पेअर करायचं. याची पहिली टर्म कोणती आहे, m² आणि याची पहिली टर्म m², याची दुसरी टर्म -5m आणि याची दुसरी टर्म 2ma, याची तिसरी टर्म काय आहे, k याची तिसरी टर्म काय आहे, a². ठीक आहे. तिन्ही टर्म लिहिल्या. आता m² कट झालं, याचे हे 5 आणि हे 5 कट झाले. इकडे काय राहिले, या साइडला राहिले -5 आणि इकडे काय राहिले, 2a राहिले. काय राहिले, इकडे -5 पलीकडे 2a. हे 2 पली इकडे आल्याच्या नंतर काय होईल, हे -5 / 2 a. a ची व्हॅल्यू काय भेटली, -5/2. ही a ची व्हॅल्यू k मध्ये टाकायची, म्हणजे k -5 / 2 द होल स्क्वेअर असे. a चा स्क्वेअर आहे ना, मग a ची जी व्हॅल्यू आहे त्याचा आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर घेणं गरजेचं आहे. मग आपल्याला काय भेटतं, k 5 चा वर्ग काय 25 आणि 2 चा 4. ठीक आहे. k ची व्हॅल्यू भेटली, सेम टू सेम हे इक्वेशन मध्ये टाकून द्यायचं. काय m² - 5m + 25/4 आणि -25/4 आणि +3 = 0 आहे असं लिहिलं आपण. पहिल्या 3 संख्या बघायच्या, दुसऱ्या 3 संख्या बघायच्या. आता इथं सारखंच कन्वर्ट करायची गरज आहे का, नाही. मी काय सांगितलं होतं, पहिली टर्म काय आपली m आहे, मग m घ्यायचं, त्याच्यानंतर प्लस लास्टची टर्म काय 25/4, काय
25/4 याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. काय घ्यायचा? स्क्वेअर रूट. आणि याचा स्क्वेअर रूट काय असणार आहे? 5/2. काय असणार आहे? 5/2. -5 घ्यायचे का? नाही. तर काय घ्यायचे? 5/2 म्हणजे 5/2 द होल स्क्वेअर असं लिहू शकतो आपण याला. ठीक आहे. आणि पलीकडं हे -25 ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1. या दोघांमध्ये प्लस मायनस काय होतं? प्लस मायनस मायनस किंवा प्लस मायनस सबट्रॅक्शन. मग या दोघांची काय होणार आहे? सबट्रॅक्शन. मग 25 मधून 3 घालवायचे का? नाही. तर काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 25 एक 25. 25 ला साइन कोणतं? मायनस. म्हणजे -25. 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12 प्लस 12 भागिले 4 एक 4 बरोबर 0 असं भेटलं आपल्याला. मगाशी केलं तर तेच. हे उचलायचं आणि इथं ठेवू आपण म्हणजे सोडवायला सोपं जाईल. इथं काय आहे? m plus 5 divided by 2 the whole square is equals to नाही हे राहिलं आहे आपलं -25 प्लस 4 एक 4 8 4 त्रिक 12 भागिले 4 बरोबर 0 असं इक्वेशन आहे. हे वर का लिहिले कारण सोडवायला आपल्याला नीट सोडवता यावं म्हणून. ओके. मग याच्या पुढची स्टेप काय आहे? m plus 5/2 the whole square. हे -12 आणि -25 आणि +12. आता इथे काय करू शकतो आपण? सबट्रॅक्शन करू शकतो. क्रॉस मल्टिप्लाय तर ऑलरेडी करून ठेवले आपण. मग 5 मधून 2 गेले किती राहिले? 3 राहिले. 2 मधून 1 गेला, 1 राहिला. मोठ्या नंबरचं मायनस साइन डिवाइडेड बाय 4 इज इक्वल्स टू 0. काय अवघड आहे का? आता काय करतो आपण? हे 13/4 पलीकडे पाठवतो. इकडे काय राहिले? m plus 5 divided by 2 the whole square is equals to मायनस पलीकडे गेल्यानंतर प्लस 13 divided by 4. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर भेटतं. खाली करतो आपण टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. टेकिंग SQUAR स्क्वेअर रूट बोथ साइड. बोथ साइडला स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे इथं जाईल रूट मध्ये m plus 5 divided by 2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 13 ला काय होईल? रूट मध्ये 13 divided by 4 याला एकदा प्लस एकदा मायनस घ्यायचं. हे 2 आणि स्क्वेअर रूट कट होऊन जाईल. आता इकडे काय राहिले मग? m plus 5 divided by 2 राहिले. इकडे काय राहिले? फक्त m plus 5 divided by 2. स्क्वेअर तर कट झाला ऑलरेडी. आणि इज इक्वल्स टू 13 चा स्क्वेअर येतो. स्क्वेअर रूट निघतोय का? नाही निघत कारण 13 चा स्क्वेअर रूट नसतो. मग याला काय करायचं? रूट मध्ये 13 लिहायचं आणि खाली 4 चा तर निघतोय. 4 चा स्क्वेअर रूट किती आहे? 2 आहे. मग इथे काय करायचं? 2 लिहायचं. या 13 ला एकदा प्लस मायनस घेऊन टाकायचं. इथपर्यंत कळलं. आता पुढे काय करायचं? 13/2 एकदा प्लस मध्ये घ्यायचं एकदा मायनस मध्ये घ्यायचं. म्हणजे इथं काय फक्त m is equals to plus root 13 divided by 2. हे 5/2 पलीकडे गेल्याच्या नंतर -5/2 होतात. -5/2. ठीक आहे. आणि आणखी काय येईल आपलं? m is equals to minus root 13 divided by 2 आणि हे प्लस 5/2 पलीकडे गेल्याच्या नंतर -5/2. आता याला सरळ सॉल्व करायचं. खाली 2 कॉमन आहे. खाली काय 2 कॉमन एक वेळेस लिहायचं म्हणजे m is equals to divided by 2. इथं -5 रूट 13 जरी लिहिलं, एक मिनिट, रूट 13 प्लस आहे ना एकदा. हा इथं काय लिहायचं? प्लस रूट 13 -5 डिवाइडेड बाय 2 आणि x is equals to minus root 13 -5 डिवाइडेड बाय 2. अशा पद्धतीने दोन रूट निघतात. हे -5 अगोदर जरी लिहिलं तरी चालतंय आणि रूट 13 प्लस मायनस नंतर लिहिलं तरी चालतंय. सेम त्याच पद्धत वापरल्यात आपण. ठीक आहे. आता टाइम किती झाला? 1 मिनिट. स्टेपले वाढवलं. कोणत्या स्टेप वाढवलं? स्टेप नाही वाढवलं, त्याच स्टेप आहेत. आता तुम्हाला सांगतो कसं समजून ते. सो आजच्यासाठी एवढंच. टोटल हाफ आवर्सचा लेक्चर व्हिडिओ झाला. बाकीचे क्वेश्चन नंबर 1 2 3 झालेत ना. बाकीचे 3 लेक्चर आपण लेक्चर नंबर 6 लेक्चरच म्हणतोय. बाकीचे क्वेश्चन लेक्चर नंबर 6 मध्ये घेऊयात आपण. सो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आजच्यासाठी एवढंच. बाय एव्हरीवन.